students, welcome back in electronics lecture. We have started the chapter is sources of electric power. Sources of electric power and network theorems. या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर आपण बघितलेले आहेत. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर इज कंप्लीटेड. नेक्स्ट आपण काय बघितले? नेटवर्क थेरम्स बघितले. किती थेरम्स बघितले? वी हॅव सीन द थेरम. येस, सुपरपोजिशन थेरम. परत सेकंड टाइप इज द थेवेनिन्स थेरम. थर्ड टाइप बघितले नॉर्टन्स थेरम. परत नॉर्टन्सचा थेवेनिन्समध्ये कन्वर्जन आणि थेवेनिन्सचा नॉर्टनमध्ये कन्वर्जन. and last we have seen the superposition theorem. Okay, superposition theorem मध्ये काय बघितले आपण? superposition theorem is nothing but maximum power transfer theorem बघितले. superposition theorem बघितले नाही. maximum power transfer theorem बघितले. कुठला बघितले? maximum power transfer theorem. maximum power transfer theorem. maximum power transfer theorem चं स्टेटमेंट कसं लिहायचं सांगितलं मी. where power transfer from source to load is maximum. सोर्स आणि लोड काय होतं? त्याच्यात एक इंटरनल रेजिस्टर होता, एक बॅटरी होती, बरोबर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. परत ए आणि बी दोन पॉईंट होते, त्याला एक रेजिस्टर जोडलेला होता, दॅट इज आर एल. ला दोन्हीमध्ये डिवाइड केले, सोर्समध्ये अँड लोडमध्ये, बरोबर. सोर्स आणि लोड या दोन भागात डिवाइड केला होता. अँड दॅट इज द स्मॉल आर अँड दिस इज द ई, दॅट इज व्होल्टेज, डीसी व्होल्टेज. तर हा सोर्स होता आणि हा लोड होता. ह्याच्यावर आपण स्टेटमेंट कसं लिहिले होते? मॅक्झिमम पॉवर, हा पॉवर जे आहे ते ट्रान्सफर करायचं आहे. मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर. हे जे पॉवर आहे ते कसे ट्रान्सफर करायचे? पॉवर इज ट्रान्सफर थ्रू सोर्स टू लोड. सोर्स पासून लोडला जे पॉवर ट्रान्सफर होते ती कशी आहे? इज द मॅक्झिमम. येस, पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड इज मॅक्झिमम. कसं लिहायचं? पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड इज येस maximum, and this process is also called as the resistance matching. त्याला काय म्हणायचा? रेजिस्टन्स मॅचिंग म्हणायचा. रेजिस्टन्स मॅचिंग का म्हणायचा? बिकॉज द इथे जे स्मॉल आर आहे तो आर कसला आहे? इंटरनल रेजिस्टन्स आहे. इंटरनल रेजिस्टन्स आर कसा आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स आहे. आणि आर एल काय आहे? हा आर एल इज द लोड रेजिस्टर. आर एल काय आहे? लोड रेजिस्टर आहे. स्मॉल आर काय? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दी सोर्स. कम्युनिकेशन सिग्नल, मग कम्युनिकेशन जेव्हा असतो कम्युनिकेशन सिग्नल जेव्हा असतो त्यावेळेला स्मॉल आर ची व्हॅल्यू काय असते? व्हॅल्यू ऑफ द स्मॉल आर इज हाय. आर ची व्हॅल्यू काय असते? हाय असते. देखो तिथे काय प्रॉब्लेम येत नाही. मोर नंबर ऑफ सिग्नल कॅन बी सेट. इथे मोर नंबर ऑफ सिग्नल आपण पाठवू शकतो जर आर ची व्हॅल्यू हाय असेल. पण इन डीसी सिग्नल काय होतं? इथे डीसी सिग्नल आहे, बरोबर. डीसी सिग्नल मध्ये आर ची व्हॅल्यू कशी असते? लो असते. आर ची व्हॅल्यू लो असते. लो सिग्नल जर असेल, आर ची व्हॅल्यू जर लो असेल तर आपण सिग्नल जास्त पाठवू शकत नाही. देअरफॉर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? आर ची व्हॅल्यू मध्ये परत आर एल ॲड करावं लागणार. काय करावं लागणार आहे? स्मॉल आर मध्ये कॅपिटल आर एल ॲड करावं लागणार आहे. मगच त्याची आपण काय करू शकतो? मॅक्झिमम नंबर ऑफ सिग्नल वी कॅन सेट. ओके, इफ इट इज द डीसी सिग्नल, जर डीसी असेल तर पहिल्यांदा हे सांगितले आर म्हणजे काय, ई म्हणजे काय, आर एल म्हणजे काय. ओके, ई म्हणजे काय आहे? हे आपला इज नथिंग बट आपला डीसी आहे, व्होल्टेज आहे. व्ही इज इक्वल टू ओम्सला काय असतो? ओम्सला व्ही इज इक्वल टू आय अपॉन आर असतो, बरोबर. आय अपॉन आर असतो. म्हणजे आय ते काय आहे? व्हीच्या ठिकाणी आपण काय यूज केले? ते ई यूज केले. ई आय अपॉन आर. आर
आरच्या ठिकाणी आपण काय यूज केले, स्मॉल आर प्लस कॅपिटल आर एल इज इक्वल टू आय अपॉन आर प्लस आर एल. ही इक्वेशन समजली. हे काय होतं आपला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. जर क्वेश्चन असं विचारले राईट द नोट ऑन मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, तर कसं लिहायचं, पहिल्यांदा हा सर्किट काढायची, त्याच्यात ते दोन भाग दाखवायचे, सोर्स आणि लोड दाखवायचा. नंतर काय लिहायचं की मॅक्झिमम ट्रान्सफर थेरम इज नथिंग बट द पॉवर ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड इज मॅक्झिमम. In communication small r is high, therefore there is a no question of r plus rl, but in DC signal r small r म्हणजे internal resistance source चा किती असतो, कमी असतो, therefore there is a need of r plus rl in the DC signal. Okay, so power transfer from source to load is maximum and this process is called as a resistance matching, and resistance matching communication signal मध्ये गरजेचा असतो किंवा तिथे लागत असतो. ओके, सो दिस इज व्हॉट अबाउट युअर मॅक्झिमम ट्रान्सफर थेरम. अशा तऱ्हेने आपले सगळे थेरम्स इथे शिकून झालेले आहेत. कुठले कुठले थेरम्स आपण शिकले, तर फर्स्ट थेरम काय बघितले आपण, थेविनिन्स थेरम, बरोबर नाही, थेविनियन्स. सेकंड नॉर्टन्स. परत कुठला बघितले, मॅक्झिमम पॉवर. हे सगळे थेरम आपण शिकून झाले. त्याचं कन्वर्जन पण आपल्याला येतो. कन्वर्जन करायचे असेल तर फक्त ओम्स लॉचे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. नेक्स्ट अँड न्यू पार्ट ऑफ दिस चॅप्टर आपल्याला बघायचं कुठे इज द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय आपण ते बघितलेले असेल, आपण एकदा रिवाईव्ह करायचं आपल्याला, रिव्ह्यू ऑफ दिस मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये म्हणजे काय ते तुम्हाला सगळं 8वी 9वीला झालेलं, 9th and 8th 9thला तुम्ही बघितलेलं आहे आणि तुम्ही घरी लहानपासून खेळत आलेले आहेत मॅग्नेटशी. ओके, मॅग्नेटशी तुम्ही खेळताना काय बघितले, तुम्ही काय करणार, पिन्स, स्टेपलरचे पिन किंवा आपले पिन असतात ते लावतात आपण पेपरला, ते पिन एका पेपरवरती तुम्ही घेतले आणि खालून जर मॅग्नेटची शीट घेतली आणि ते मॅग्नेटची शीट पेपरची खालून जर फिरवले तर ज्या मुवमेंटमध्ये तुम्ही मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटची जी शीट तुमच्याकडे आहे, जे मॅग्नेट तुमच्याकडे आहे, ते मॅग्नेट जर तुम्ही त्या लेफ्ट साईडला फिरवले तर वरचे सगळे पिन्स लेफ्ट साईडला जाणार, राईटला फिरवले तर राईट साईडला जाणार. हे सगळं तुम्ही खेळत आलेलं आहे लहानपणापासून. पण ॲक्च्युली व्हॉट इज दिस, व्हॉट इज मॅग्नेटिझम, ते आपल्याला आता बघायचं आहे. तर मॅग्नेटिझममध्ये काय असतो, मॅग्नेटिझम इज नथिंग बट त्याच्यात एक मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. काय तयार होत असते, इट प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, इट इज नथिंग बट इट इज इनविजिबल. आपल्याला ते बघू शकत नाही आपण. मॅग्नेटिक फील्ड कशी असते बघू शकतो का आपण, मॅग्नेटिक फील्डला नाही बघू शकत. दॅट इज द इट इज द इनविजिबल. ते दिसत नाही आपल्याला. मॅग्नेटिक फील्ड इज द इनविजिबल अँड दिस मॅग्नेट इज स्ट्रॉंग ॲट द पोल्स. ते कसे असतात, दिस आर द स्ट्रॉंग ॲट द पोल्स. पोल्स म्हणजे काय, सपोज हा तुमचा मॅग्नेट असेल तर त्याला दोन पोल असतात, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आणि हे जे काय असतात ते स्ट्रॉंग कुठे असतात, तर पोलकडे ते काय असतात, स्ट्रॉंग असतात. दिस इज द स्ट्रॉंग ॲट द पोल. ओके, मॅग्नेट इज ऑलवेज स्ट्रॉंग ॲट द पोल. इट प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज व्हॉट, आपण त्याला बघू शकत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं, दिस इज द इनविजिबल. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड कधी जास्त इफेक्ट असतो, कधी इफेक्ट आपण बघितलंय, जेव्हा आपण लोहेची किंवा आयरनची, त्याला काय म्हणतो आयरन पिन्स, आयरन मटेरियल जेव्हा यूज केले तर इट विल हॅव द मॅक्झिमम इफेक्ट. अँड जर आपण स्टेनलेस स्टील यूज केले तर दॅट इज कॉल्ड एज द अनअफेक्टेड. दिस मॅग्नेट विल बी मोर अफेक्ट कधी होणार आहे, इफ द मटेरियल यूज इज ऑफ द आयरन मटेरियल तुम्ही यूज केले तर इट विल बी मोर अफेक्टिव्ह. इफ इट इज स्टेनलेस स्टील वापरले तर काय होणार आहे, ते अफेक्टिव्ह नसणार आहे. किंवा पेपर
पेपर जर तुम्ही यूज केले स्टेनलेस स्टीलची त्याने पेपर किंवा टेबल वूड असं जे यूज केले तर तो मॅग्नेटिक फील्ड त्याचे दाखवणार का पेपरमध्ये नाही दाखवणार, वुडनमध्ये दाखवणार का नाही दाखवणार. सो मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग इन ओनली व्हॉट iron material. If you use the iron material then it will be affect more. So it have two poles, south pole and north pole. So it is maximum attraction त्याचा कुठे असतो strong at the these two poles. मध्ये attract होण्यापेक्षा जास्त attract कुठे होतात ते poles ला, north pole and south pole ला. मग त्याचे attraction किती असतो, attraction and repulsion किती असतं त्याला, repulsion attraction is always in the opposite poles. opposite pole असेल तर त्याला काय होतो अट्रॅक्शन असतो आणि रिपल्शन कधी असतो जर सेम पोल असेल साऊथ पोल असेल तर तो रिपल्शन असणार आहे, नॉर्दर्न साऊथ असेल तर काय होणार आहे त्याचं अट्रॅक्शन होणार आहे. म्हणून ते अट्रॅक्शन इज ऑलवेज इन द अपोजिट पोल्स अँड रिपल्शन इज ऑलवेज इन द सेम पोल. सो मॅग्नेटिझम म्हणजे काय समजलं तुम्हाला, मॅग्नेटिझम इज नथिंग बट द ज्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड तयार होतो आणि ते फील्ड आपण बघू शकत नाही, इट इज इनविजिबल, दॅट इज कॉल्ड एज द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय असतो, एक मॅग्नेट असतो तो कॉर्नरला जे मॅग्नेटचे जे पोल्स आहेत त्या पोल्सच्या साईडला ते काय असतात स्ट्रॉंग असतात आणि त्याला दोन पोल असतात, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ओके, अँड अट्रॅक्शन अँड रिपल्शन करत असतात. अट्रॅक्शन कधी करणार, जेव्हा सिमिलर पोल्स तुम्ही एकत्र आणले तर तो रिपल करत असणार आहे आणि अपोजिट पोल्स एकत्र आणले तर इट विल बी अट्रॅक्ट. ओके, हे सगळं आपल्याला आधीपासून माहितीच होतं, परत एकदा आपण काय केले रिव्हिजन केले त्याचा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स आपल्याला बघायचं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स इट इज इंडिकेटेड बाय फाय. त्याला काय म्हणायचं, फाय इज इंडिकेटेड व्हॉट, फाय वाचायचं त्याला, सिम्बॉल इज व्हॉट फाय. राऊंड देऊन एक आडवी लाईन त्याच्यात द्यायचं त्याला म्हणायचं फाय. त्याची डेफिनेशन कशी लिहिणार तुम्ही, मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट इट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स फ्लो फ्रॉम नॉर्थ पोल टू flow towards the north pole. Magnetic field of lines काय लिहायचं तिथे बघा, magnetic is nothing but magnetic flux is nothing but magnetic field of lines flow magnetic field lines flow towards the north pole. Flow नॉर्थ पोलला दाखवलेलं आहे, फ्लो टुवर्ड्स नॉर्थ पोल इज कॉल्ड काय, फाय इज कॉल्ड व्हॉट मॅग्नेटिक फ्लक्स. अँड दॅट मॅग्नेटिक फ्लक्स इज इंडिकेटेड बाय दिस सिम्बॉल दॅट इज फाय. तुम्ही असं लिहू शकता, मॅग्नेटिझम म्हणजे काय सगळं लिहायचं मॅग्नेटिझम बद्दल. नंतर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय ते लिहायचं, मॅग्नेटिक फ्लक्स इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स फ्लो टुवर्ड्स द नॉर्थ पोल. नॉर्थ पोलकडे जर मूव्ह होत असेल तर त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. अँड दॅट मॅग्नेटिक फ्लक्स कशाने इंडिकेट करतो आपण, फायने इंडिकेट करतो. त्याला दोन युनिट आहेत, CGS युनिट अँड MKS युनिट. सगळं फिजिक्समध्ये झालेलं आहे तुम्हाला. MKS युनिट्सला असं आपण काय म्हणतो, SI युनिट म्हणतो. ह्याची CGS युनिट फायची किंवा फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्सची CGS युनिट काय आहे तर मॅक्स आहे. काय आहे, इट इज द मॅक्सवेल. मॅक्सवेललाच आपण इंडिकेट, इट इज इंडिकेटेड बाय मॅक्स. MX इज इंडिकेटेड व्हॉट, MX. अँड SI युनिट मॅक्सवेलची SI युनिट काय आहे त्याची, इट इज वेव, दॅट इज द वेबर. WB इंडिकेटेड करतात and it is nothing but the Weber. SI unit of this magnetic field is what, it is Weber, or it is indicated by the WB. Okay, so this is what your magnetic flux. Magnetic flux is nothing but when magnetic field of lines flow towards the north pole is called as the magnetic flux, and it is indicated by the symbol phi, and this phi is the
CGS unit and SI unit. CGS unit मध्ये it is indicated by Maxwell, that is mx, and SI unit मध्ये it is indicated by WB, that WB means nothing but it is the Weber. त्याला काय म्हणायचा? वेबर म्हणायचा. नेक्स्ट इज व्हॉट? B. B म्हणजे काय? इट इज फ्लक्स डेन्सिटी. B म्हणजे काय? इट इज नथिंग बट द फ्लक्स डेन्सिटी. इथे लिहूया आपण. फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? फ्लक्स density is indicated by capital B. Flux density is indicated by capital B, where B is nothing but 5 upon A. 5 म्हणजे काय? It is 5 upon A. That is magnetic field per unit area. It is what? Magnetic field upon area. Magnetic field per unit area is called as the flux density. फॉर्म्युला कसं म्हणणार आपण फ्लक्स डेन्सिटीचा? फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड पर युनिट एरिया इज कॉल्ड एज द फ्लक्स डेन्सिटी. पहिल्यांदा फ्लक्स म्हणजे काय समजलं मला? मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड लाईन. मॅग्नेटिकमध्ये मॅग्नेट जे आहे त्याच्यात काय तयार होतो? मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात. ते लाईन्स कुठे मूव्ह होणार? नॉर्थ पोलकडे जर मूव्ह होत असेल तर त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणायचा. आणि मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया असेल तर त्याला काय म्हणायचा? फ्लक्स डेन्सिटी म्हणायचा. ओके, तर फ्लक्स डेन्सिटीची पण SI युनिट्स आहेत. CGS युनिट अँड SI युनिट आहे. ओके, आता याची CGS युनिट काय आहे? 5 ची CGS युनिट काय आहे सांगा बरं? मॅक्स. आणि एरियाची काय असते? सेंटीमीटर स्क्वेअर. मॅक्स अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर. याची SI युनिट काय आहे सांगा बरं? वेबर अपॉन हे काय? एरियाची काय असते? मीटर स्क्वेअर. SI युनिट अँड CGS युनिट कसं करणार? मॅक्स पर युनिट सेंटीमीटर स्क्वेअर इज कॉल्ड एज द SI unit and CGS unit is what? CGS unit is max upon centimeter square. त्याची CGS unit असणार आहे. आणि SI unit काय असणार आहे? वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. SI युनिट्सला दुसरं नाव काय दिलेलं आहे? टेस्ला नाव दिलेलं आहे. टेस्ला. and it is indicated by T. कशाने इंडिकेट केलेलं आहे? T. टेस्ला and it is indicated by this T, and it is nothing but Weber per meter square. And CGS unit ला गॉस नाव दिलेले आहे. गॉस, GAUSS, गॉस, and it is indicated by max upon centimeter square. कसं लिहायचं आहे ना? max upon centimeter square. आणि ह्याला कसं लिहायचं? VB per meter square. It is nothing but the Tesla T, and it is nothing but the Gauss is G. Gauss G. Okay, so Gauss is indicated by G, capital G, and Tesla is indicated by capital T. कन्वर्जन लक्षात ठेवा. एक टेस्ला म्हणजे किती असणार आहे? 1 T. T म्हणजे काय? टेस्ला इज इक्वल टू 1 × 10⁴ गीगा असणार आहे. 1 × 10⁴ गॉस असणार आहे. ओके, so this is the conversion of explanation of the flux density. Flux density is nothing but when magnetic field per unit area is called as a flux density, where magnetic flux is nothing but magnetic field line. magnetic field line आहे. काय आहे? magnetic field line आहे. फ्लक्स फाय म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. फाय म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात. फाय इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड लाईन मूव्ह टुवर्ड्स द नॉर्थ पोलकडे जात असतात. त्याला फ्लक्स म्हणायचं. फाय इट इज इंडिकेटेड बाय फाय. आणि फाय अपॉन एरिया असेल तर त्याला काय म्हणायचं? फ्लक्स डेन्सिटी म्हणायचे. आणि डेन्सिटीला CGS आणि SI युनिट आहेत. CGS युनिटमध्ये ह्याला गॉस म्हणायचं. गॉस दॅट इज द इंडिकेटेड बाय कॅपिटल G. आणि SI युनिट त्याची काय आहे? टेस्लाला कॅपिटल T नाव दिलेलं आहे. आणि it is indicated by WB per unit meter square. That is Weber per meter square. Okay, so this is your flux density.
नेक्स्ट इज द इंडक्शन म्हणजे काय आपण बघूया. इंडक्शन आपल्याला इंडक्शन माहिती आहे. इंडक्शन काय होतं, दोन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण बघितले, दोन कॉइलमधलं आपण इंडक्शन तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितले आपण इथे असं काय होत असतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतो आपण सांगितले. पण ते दोन्ही यांच्यात कनेक्शन असतो का नसतो, दोन्ही पण वाइंडिंग्समध्ये ते एकमेकाला टच करत असतात का, फिजिकल कॉन्टॅक्ट त्याच्यात असतो का नसतो. तर फिजिकल कॉन्टॅक्ट नसणारा बट त्याच्यात फील्ड तयार होणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर इंडक्शन म्हणतो. काय म्हणतो, इंडक्शन. तसेच त्याचे डेफिनेशन कसे दिले, इलेक्ट्रिक फील्ड ऑन अ बॉडी, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वन बॉडी टू अनदर. एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीमध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज द इंडक्शन. व्हॉट, इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम वन बॉडी टू अनदर, one body to another without physical contact, is called as the what, इंडक्शन. इंडक्शन लक्षात आला. आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितले, एका प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरी नंबर ऑफ टर्न्समध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो. आणि तसंच पण ते एकमेकाला टच नसतात, एकमेकाला कॉन्टॅक्ट नसतात, एकमेकाला कनेक्शन नसतात त्याच्या दोघांमध्ये. आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितले, दिस टू प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग हॅव नो कनेक्शन्स, आपण तिथे लिहिलेले आहे, वाचलेले आहे. तर तसंच इथे सांगितलं, इंडक्शन इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्मपर्यंत, बट both are not in the physical contact. It is called as the it is called as the induction. Okay, so magnetic unit is nothing but, magnetic unit म्हणजे काय बघा, मॅग्नेटिक सर्किटमध्ये, मॅग्नेटिक सर्किट इज कंप्लीट क्लोज पाथ followed by the group of lines. Magnetic, next is what, magnetic coil, magnetic unit, last is what, magnetic unit. Magnetic unit म्हणजे काय लिहायचा, it is a magnetic circuit is the complete closed path. Magnetic circuit is complete closed path असतो, closed path. क्लोज पाथ म्हणजे कसं, सपोज ही सर्किट असेल, सर्किट इथून जर इथपर्यंत जर असं येत असेल, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे पॉझिटिव्हपासून निगेटिव्हपर्यंत असं गोल फिरत असेल, कंप्लीट क्लोज पाथ. इथे ओपन नाही आहे, ओपन म्हणजे हे दोन आपण ह्याच्यात बघितलेले आहे थेरम्समध्ये, ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट. ओपन सर्किट म्हणजे काय असतो, एक रेझिस्टर एक हे असेल तर दिस आर द ओपन सर्किट. हे जर इथला सगळा पार्ट काय आहे, मधला पार्ट ओपन आहे. क्लोज सर्किट म्हणजे हे सगळं कनेक्शन कसं पाहिजे, असं पाहिजे, अँड इट विल बी फ्लो इन द क्लोज पार्ट डायरेक्शन. म्हणजे कंप्लीट क्लॉकवाईज डायरेक्शन जर फिरत असेल तर क्लोज पार्ट म्हणायचा. मॅग्नेटिक सर्किट इज कंप्लीट क्लोज पाथ फॉलोड बाय द एनी ग्रुप ऑफ लाईन्स, फॉलोड बाय any group of lines, any group of lines is called as the magnetic unit, followed by the any group of lines of magnetic flux, lines of magnetic flux is called as the magnetic unit. Magnetic unit कशाला म्हणायचा, it is nothing but the magnetic circuit असते, ते complete closed path असते, followed by any group of lines of the magnetic flux is called as a magnetic unit. Okay, today we काय बघितले, आज आपण मॅग्नेटिझम म्हणजे काय बघितले, जे आपल्याला माहित होतं तेच परत एकदा आपण ॲज अ पार्ट ऑफ सिलेबस म्हणून बघितलेलं आहे. मॅग्नेटशी तुम्ही लहानपणापासून खेळतच आलेलं आहे, मग मॅग्नेट म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. ओके, तो मॅग्नेट इज नथिंग बट द काय असतो, मॅग्नेटमध्ये दोन पोल असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात, आणि दोन पोल्स काय असतात,
मॅग्नेट इज स्ट्रॉंग ॲट द पोल्सकडे ते स्ट्रॉंग होत असतो. जर तुम्ही आयरन मटेरियल यूज केले, आयरनचं मटेरियल यूज केले तर तो जास्त इफेक्ट दाखवणार. आयरनच्या ठिकाणी पेपर मटेरियल यूज केले तर त्याचा इफेक्ट कमी होणार. ओके. देन अट्रॅक्शन अँड रिपल्शन असतो आयरन मॅग्नेटमध्ये. तर अट्रॅक्शन कधी असतो, अपोजिट पोल्स असेल तर तो अट्रॅक्शन असतो आणि सेम पोल असेल तर रिपल्शन असतो. ओके. नेक्स्ट थिंग सीन इज द मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्स इज इंडिकेटेड बाय फाय सिम्बॉल कसं दाखवलं बघा, ग्राउंड घेऊन क्रॉस लाईन घ्यायचं, त्याला फाय म्हणायचा. सो मॅग्नेटिक flux, that is phi, is nothing but the magnetic field of lines. As the magnetic field of lines is that flow in the north pole. North pole कडे जाणार असेल तर त्याला magnetic flux म्हणायचा. And it is indicated by CGS and SI unit. त्याची CGS unit Maxwell आहे, that is mx. It is indicated by mx. And त्याची SI unit काय आहे? It is Weber, that is WB. ओके. सो नेक्स्ट इज फ्लक्स डेन्सिटी. आपण बघितले फ्लक्स डेन्सिटी कशावर डिपेंड आहे, मॅग्नेटिक फ्लक्सवरती डिपेंड आहे. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया जर आपण घेतले तर त्याला आपण म्हणू शकतो की इट इज द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज नथिंग बट B इज इक्वल टू फाय अपॉन A. तर फाय म्हणजे काय इथे बघितले आपण, फाय इज नथिंग बट द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज द डेन्सिटी. SI युनिट CGS युनिट आणि SI युनिट त्याची दाखवलेले आहेत. त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. फायचा CGS युनिट काय होता, मॅक्सवेल होता, दॅट इज मॅक्स होता. आणि एरियाचे CGS युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. तसंच इट इज इंडिकेटेड बाय mx पर सेंटीमीटर स्क्वेअर. अँड इट इज ऑल्सो इंडिकेटेड बाय द गॉस, दॅट इज द G, कॅपिटल G. अँड नेक्स्ट इज द SI युनिट. कशावर डिपेंड असणार आहे, ह्याची SI युनिट काय होती, फायची इट इज वेब होती WB. आणि एरिया ची SI युनिट काय असते, मीटर स्क्वेअर असते. therefore it is WB upon मीटर स्क्वेअर. and it is also त्याला दुसरा पण नाव दिलेलं आहे, that is टेस्ला. that is indicated by the capital T. कन्वर्जन काय असतं, 1 टेस्ला 1×10⁴ cos s पर्यंत असतो, G पर्यंत असतो. ओके. इंडक्शन हे आपल्याला माहितीच आहे, ट्रान्सफॉर्मर चॅप्टरमध्ये पण बघितलंय. इंडक्शन कसं प्रोड्यूस होतो, एकमेकाला फिजिकल कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा त्याच्यात काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड तयार होत असतो. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज फॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर, फ्रॉम वन बॉडी टू द अनदर बॉडी विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज द इंडक्शन. इंडक्शन लक्षात आला. इंडक्शन इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये, सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मरमध्ये. पण दोन्ही पण नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी सेकंडरी एकमेकाला टच होत नाही. बट इट इज प्रोड्यूस बाय द इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणायचं इंडक्शन. ओके. सो अँड दिस मॅग्नेटिक युनिट इज नथिंग बट द मॅग्नेटिक सर्किट असतो. इट इज अ कम्प्लीट क्लोज पार्ट, म्हणजे असं पूर्ण कम्प्लीट क्लोज असतो. and it is followed by the number of lines. Flux is nothing but the number of lines of the magnetic field is called as the magnetic unit. All of you understand this thing? It is very simple concept and easy concept and very basic things that you have to remember forever. हे नेहमी लक्षात ठेवा. हे नंतर तुम्हाला परत लागणार आहे. मी परत तुम्हाला तेच सांगत असते, बेसिक थिंग जे बेसिक 11वीला जे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याच्याच डिपेंड, 12वीला पण त्याच्यावरती डिपेंड आहे. पुढे तुम्ही गेला तर हे सगळे बेसिक थिंग्स तुम्हाला कुठे शिकायला मिळणार नाही. सो सगळे कन्सेप्ट अगदी क्लिअर करून घ्या, अगदी परफेक्ट करून घ्या. समजत नसेल तर 10 वेळा वाचा, विचारा, पण परफेक्ट झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओके. कारण एकदा तुम्ही पुढे गेले की मागचं सगळं विसरलं तर पुढचं काही समजणार नाही. ओके. दीज आर व्हेरी व्हेरी बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक थिंग्स. सो मॅग्नेटिझम म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय माहीत पाहिजे, तरच तुम्हाला पुढचं करंट, चार्ज कसं होतो, सर्किट कशी तयार होते, सर्किटमध्ये करंट कसं फ्लो होतो, हे सगळं तुम्हाला नंतर समजणार आहे. त्यासाठी ही बेसिक थिंग्स आहेत दॅट यू हॅव टू रिमेंबर इट व्हेरी वेल. Okay, write on this in your notebook or take a screenshot and write later on. I hope you understand it very well. Thank you very much.